गेल्या 6 महिन्यांपासून अंडरपासच्या कामामुळे बंद असलेला नाशिकमधील द्वारका सर्कल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेल्या विकास कामांमधील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। नाशिककरांना आता वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे आणि याचाही आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। पाहूया। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हजारो कोटींची विकास कामे केली जात आहेत आणि शहरातील वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी द्वारका चौक या ठिकाणी अंडरपासचं काम हे गेल्या 6 महिन्यापासून चालू होतं आणि त्यामुळे शहराचा मुख्य रस्ता समजला जाणारा द्वारका चौक हा गेल्या 6 महिन्यापासून वाहतुकीसाठी 100% बंद करण्यात आलेला होता। परंतु आपण जर आता या ठिकाणी बघितलं तर हा शहराचा मुख्य रस्ता हा आता वाहतुकीसाठी चालू करण्यात आलेला आहे। त्यामुळे नाशिककरांचा वाहतुकीचा मोठा ताण हा कमी होणार आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता दोन्ही बाजूची या ठिकाणी वाहतूक चालू झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि याच सर्व संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी पोलीस निरीक्षक आहेत। काय सांगाल या ठिकाणी आता हा सर्कल चालू करण्यात? गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून द्वारका येथील अंडरपासच्या कामामुळे द्वारका सर्कल येथील धुळे ते मुंबई आणि मुंबई ते धुळे जाणारा रस्ता पूर्ण बंद करण्यात आला होता। त्यामुळे शहरामध्ये अन्य भागामध्ये ट्रॅफिकचा फार ताण होत होता। आजपासून हा रस्ता अंशतः चालू करण्यात आलेला आहे। 22 मीटरच्या एका स्लॅबचं काम पूर्ण झालेलं आहे। दोन स्लॅब बाकी आहे। पण त्या 22 मीटरवरून आम्ही दोन्ही बाजूची ट्रॅफिक सुरू केलेली आहे। त्यामुळे शहरातील ताण बराचसा कमी होण्यास मदत होणार आहे। पण आपण जर या ठिकाणी बघितलं तर द्वारका सर्कल जरी या ठिकाणी चालू करण्यात आला असला तरी अन्य भागांवरती याचा ट्रॅफिकचा परिणाम हा जाणवू शकतो। अगदी बरोबर आहे। या ट्रॅफिकच्या मुळे वडाळा नाका इथून जे सिटीमध्ये जाणारा ट्रॅफिकचा जो रस्ता आहे तो हा मुख्य रस्त्यामुळे तिथे ट्रॅफिकचा जाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ताण थोडासा वाढणार आहे, परंतु इतर रस्त्यामध्ये याचा फार रिलीफ मिळणार आहे। नाशिक शहरामध्ये काठे गल्ली आणि इतर भागात भरपूर ट्रॅफिकला रिलीफ मिळणार। आपण जर या ठिकाणी बघितलं तर 22 मीटरचं स्लॅबचं काम पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणचा द्वारका सर्कलचा मुख्य रस्ता आता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आलेला आहे। त्यामुळे नाशिककरांचा वाहतुकीसाठीचा ताण हा आता कमी होताना आपल्याला दिसून येणार आहे। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।